नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मोक्यातील गुन्हेगारीवरील गोळीबार प्रकरणी दोघांना अटक. कोल्हापुरातील हल्लाकटाचा प्रकार. येथे काल भर दिवसा एका गुंडावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी गतीने तपास करून दोघांना अटक केली. रफिक उर्फ देवा पीर साहेब मुल्ला वय वर्ष 39 विक्रमनगर व शहाबाज राजू मुल्ला वय वर्ष 23 मनेरमळा अशी या दोघांची नावे आहेत. जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमध्ये जखमी झालेला सूरज साखरे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची चर्चा असली तरी पक्षाने हात झटकले आहेत. वाशीनाका सानेगुरुजी परिसरात सूरज साखरे याचा वावर होता. त्याची पत्नी भाजपमध्ये सक्रिय होती. तिने भाजपाकडे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती. साखरे हा भाजपचे पक्षकार्य करत होता अशी या भागात चर्चा असली तरी भाजपच्या महानगर पदाधिकाऱ्यांनी तो पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचं शुक्रवारी सांगितलं. सूरज साखरे अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मोका अंतर्गत संघटित गुन्हेगारी गुन्हा दाखल झालेला आहे. काल दुपारी तो नाना पाटील नगर परिसरातील शरयू प्लाझा इमारतीमधील आपल्या कार्यालयात आला होता. तेथे इंटेरियल संदर्भात कामगारांना सूचना देत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरील येऊन साखरे याच्यावर गोळीबार केली. त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूला गोळी लागली. साखरे खाली वाकल्याने गुन्हेगारांचे लक्ष चुकलं. साखरे यांनी शेजारचा दगड उचलून प्रतिकाराचा प्रयत्न केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले होते. घटनेनंतर साखरे यांनी स्वतःहून पोलिसांना ही माहिती दिली होती. साखरे हा अवैध सावकारी आर्थिक वादाच्या गुन्ह्यातील अभिलेखावरील गुन्हेगार आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.